नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले. 12वी सायन्स आणि MST-CETची परीक्षा PCMच्या माध्यमातून दिलेला हा विद्यार्थी आता कोणती ब्रांच निवडावी आणि कशा पद्धतीने पुढचं करिअरचं नियोजन करावं यासाठी माझ्याकडे आला होता. या विद्यार्थ्याने सांगितलं की त्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. अर्थात त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे आणि कॉम्प्युटर सायन्स, IT, AI, ML, डेटा सायन्स याच्यामध्ये त्याला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. त्याने हे पण सांगितलं की त्याला पहिल्यापासून देशकार्य वगैरे याच्यात देखील इंटरेस्ट आहे आणि म्हणून त्याला डिफेन्समध्ये जाऊन काम करायची इच्छा आहे. या विद्यार्थ्याने NDAची परीक्षा मात्र दिलेली नव्हती. आता प्लॅन A, प्लॅन B सकट पुढे जायचं आहे आणि उत्तम मार्ग निवडायचा आहे. म्हणून अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चेनंतर आमचा ENTC घेण्याचा निर्णय पक्का झाला. या विद्यार्थ्याला आता साधारणतः 97च्या आसपास मार्क पडतील, पर्सेंटाईल अशी परिस्थिती आहे. त्याने सांगितल्यानंतर आपण या मार्गाचा विचार केला. इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर मात्र काय करावं हे देखील मी त्याला सुचवलं की सेकंड इयरपासून आपल्याला या डिफेन्समध्ये जाण्याच्या परीक्षांची तयारी करावी लागेल. त्याचबरोबर सेकंड इयरपासूनच आपण गेट परीक्षेची देखील तयारी करावी, कारण आपल्याला दोन्ही प्लॅन्स महत्त्वाचे आहेत. हा विद्यार्थी बिझनेस करणारा नाही, नोकरीच करायची आहे आणि देशकार्य म्हणतोय, परंतु त्याच्यामध्ये फक्त तो डिफेन्स म्हणतोय. UPSC त्याला नको आहे. सो इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर या तयारीसकट जेव्हा CDS UES म्हणजे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम, AFCAT म्हणजे एअरफोर्सची परीक्षा, ही परीक्षा दिल्यानंतर तो अंदाज घेईल. जर त्याला यश मिळते असं दिसलं आणि तयारी त्याची योग्य असेल तर इकडे तो टेक्निकल विंगमध्ये जाऊ शकतो, मिलिटरीच्या, डिफेन्सच्या. दुसरी शक्यता आहे की ते जर त्याला शक्य वाटलं नाही तर मग तो गेटची परीक्षा देईल, त्यानंतर MTech करेल आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो त्याचा जॉब करू शकेल. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन घेण्याचा, ब्रांच घेण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि पुढचा ट्रॅक त्याला दाखवण्यात आला. धन्यवाद.